प्रिय विद्यार्थी मित्रांनो, वेलकम यू ऑल शेअर्स प्लॅटफॉर्म. माझ्या मित्रांनो, नुकताच तुम्ही थर्ड सेमिस्टर सेकंड इयरचे सब्जेक्ट आताच देऊन झालेले असतील, थकले असतील विचारू. तेवढ्यातच राम सर परत अजून एक व्हिडिओ सादर करत आहे तुमच्यासाठी. बघा मित्रांनो, हे काही जर्नी आपल्याला स्टॉप होणार नाहीये जोपर्यंत तुम्ही सक्सेस डेव्हलप करू शकता. काय नाही, सक्सेस सोपं असतं रे, काय नाही मित्रांनो, थोडंसं हार्डवर्क करावं लागतं. ओके, स्मार्ट वर्क तर करावं लागतं या एआयच्या दुनियामध्ये. सो चला तर आपण सिव्हिल इंजिनिअरसाठी हा व्हिडिओ आपण घेऊन येत आहे. याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत फोर्थ सेमिस्टरला कुठले कुठले सब्जेक्ट आहेत आणि फ्युचरसाठी कुठे कुठे लागणार आहेत. बघा माझ्या मित्रांनो, डिप्लोमा के स्कीमच्या अंतर्गत सिलेबस व्यवस्थितपणे सेट केलेला आहे. काही ठिकाणी सब्जेक्ट जास्त पण आहेत. ओके, सो चॅप्टर जास्त आहेत सर. 6 सेमिस्टरमध्ये आम्ही काय काय शिकूया. बघा मित्रांनो, लॉट ऑफ सब्जेक्ट्स आर द्या, पण तुम्हाला कुठलंही एक व्यवस्थित एक चॅप्टर किंवा एक बीट पकडून पण तुम्ही तुमचा करिअर करू शकता. बघा, बिझनेस जर करायचं असेल ते सफिशियंट असतं, पण तुम्हाला गव्हर्नमेंट अधिकारी व्हायचं असेल तर सगळे सब्जेक्ट शिकणं गरजेचं आहे. शेवटी पद हे महत्वाचं असतं. सो त्याच्यानंतर तुम्हाला जॉबला जायचं असेल तर तुम्ही स्किल्स जोपासावंच लागेल. सो प्रत्येकाचे एम तुम्ही ठरवणं गरजेचं आहे. सो जेवढ्या लवकर तुम्ही एम ठरवता सो त्या पद्धतीनं तुम्ही त्याला परफेक्शन देणं गरजेचं आहे. एम ठरवणं गरजेचं आहे, अतिशय गरज आहे. आपण ऑलरेडी काही व्हिडिओज बनवलेले आहेत युट्यूबवरती, तुम्ही जाऊन बघा. स्कोप ऑफ सिव्हिल इंजिनिअर काय, म्हणजे तुम्हाला कळेल की माझ्या मित्रांनो की आपल्याला लाईफमध्ये काय करायचं असतं. ओके, सो चला तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या. कुठले कुठले सब्जेक्ट आहेत आणि का शिकायचं आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण शेवटपर्यंत बघणार आहे. सी, सो फर्स्ट ऑफ ऑल द एमसीक्यू पॅटर्न इज दॅट, म्हणजे ऑनलाईन पद्धतीचा एक्झामिनेशन माझ्या मित्रांनो हा पूर्णपणे फुल्ली एन्व्हायरमेंटल रिलेटेडचा असणार आहे. म्हणजे पर्टिक्युलरली एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, नॉईज पोल्युशन, सस्टेनेबल डेव्हलपमेंट हे एन्व्हायरमेंटलच्या रिलेटेड एमएसबीटीने हा दिलेला आहे. बघा, आपण कचरा पण टाकतो, आपण रस्त्यावरती कचरा टाकतो, टाकायचं नाही. सो जेणेकरून त्याच्यामुळे दुसऱ्यांना हार्मफुल होतं. तुझ्या घराच्या समोर येऊन कचरा टाकलं चालेल का मित्रांनो? नाही ना. सो सेम थिंग, म्हणजे भरपूर काय, आता डीजे बीजे सगळं लावतो, लिमिटेड मध्ये लावा, नाही ऐकत आपण ना. सो बघा, तुमच्या घरात पेशंट्स असतील, सो त्यांना जर त्रास होत असेल तर कसं चिडचिड करतात. सेम थिंग दुसऱ्यांपर्यंत पण आहे. त्यासाठी शिक्षण हे महत्वाचं आहे. आपण स्वतःला त्रास करून घ्यायचा पेक्षा आपण स्वतः एन्जॉयमेंट करायचं, दुसऱ्यांना त्रास द्यायचा, असला प्रकार चालू आहे. त्रास तुम्ही पण करून घेऊ का, त्यांना पण करायला लावणार. सो त्या पद्धतीने तुम्ही सौम्य भाषेमध्ये आपण सांगू शकतो. सो त्यामुळे शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर सेकंड सब्जेक्ट दिलेला आहे आरबीई, जुगजुग गाडी, म्हणजे रेल्वे असतं, टनेल असतं आणि ब्रिजेस असतात. सो हा सब्जेक्ट तुम्ही जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये घुसता तेव्हा हा सब्जेक्ट तुम्हाला लागणार आहे. हा फुल्ली थेरॉटिकल, जास्तीत जास्त डायग्राम्स आहेत मित्रांनो, जाताना डायग्राम करून जावा. सो जेणेकरून याच्यामध्ये तुम्ही सब्जेक्ट काढू शकता. सब्जेक्ट काढणं महत्वाचं नाहीये, तर तुम्ही नॉलेज घेणं महत्वाचं आहे. सो भर द्या त्याच्यावरती. नंतर वन ऑफ द व्हेरी डेंजरस म्हणून सब्जेक्ट ओळखला जाणारा हायड्रोलिक्स. डेंजरस काहीच नसतं, प्रॉपरली तुम्हाला गाईड करणारा भेटलं, जसं शेअर्स टीम आहे आमच्यासोबत, प्रॉपरली गाईड करतं तुम्हाला. सो त्या पद्धतीनं हायड्रोलिक्स हे अतिशय आपण व्यवस्थितपणे घेऊ. 70 आउट ऑफ 70 भरपूर विद्यार्थी आपल्याकडे आहेत. सो 70 आउट ऑफ 70 साठी किंवा तुम्ही करिअर घडवण्यासाठी त्याच्यासाठी तुम्ही येऊ शकता शेअर्समध्ये. सो हायड्रोलिक्स हा अतिशय महत्वाचा सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही वॉटर बिहेवियर स्टडी करता. आतापर्यंत तुम्ही बीम, रिएक्शन्स, एसएफडी, बीएमडी सगळं काढलं असेल मित्रांनो. आता थोडंसं वेगळीकडे येतं. बेसिक मात्र अप्लाइड मेकॅनिक्स लागणार, म्हणजे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स लागणार. त्याच्यासोबत तुम्ही हायड्रोलिक्सला लिंक लावून दिलेला आहे. सो त्यामुळे हायड्रोलिक्स एक खूप महत्वाचा सब्जेक्ट आहे, व्यवस्थित करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हा पण खूप महत्वाचा आहे थेरी पेपरमध्ये, इस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन. बघा मित्रांनो, इस्टिमेट आहे, कॉस्टिंग आहे, व्हॅल्युएशन, 3 डिफरंट टर्म्स वेगवेगळे आहेत, पण एकाच बंचमध्ये टाकलेला आहे. हे तुम्हाला प्रत्येक बँकिंग मध्ये हा लागतो, प्रत्येक बिल्डिंग बांधताना हा सब्जेक्ट लागतो. ओके, सो कृपया करून ह्या सब्जेक्टला परिपूर्ण नियतीनं करा. सब्जेक्ट निघते मानो, सब्जेक्ट निघणं इट इज नॉट अ बिग थिंग, बट तुम्ही शिकणं गरजेचं आहे. तुम्ही जेवढं शिकून घ्याल, जेवढं नॉलेज कमवाल, त्यापर्यंत ते इम्प्लिमेंट करताना तेव्हा तुम्हाला हा सब्जेक्टचा डेप्थ कळत असतो. सो त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा सब्जेक्ट व्यवस्थित शिकून घेणं गरजेचं आहे. सो त्याच्यानंतर वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग, तुम्ही पाणी पिता, घाण करता, त्याला कसं शुद्धीकरण करायचं, प्युरिफिकेशन कसं करायचं, कुठे प्लांट असतात, हे सगळ्या तुम्ही या पर्टिक्युलर वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग मध्ये शिकणार. जेव्हा तुम्ही गव्हर्नमेंट करता ना, त्या गव्हर्नमेंटमध्ये पण पोस्ट असतात, वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट, पाटबंधारा, पीडब्ल्यूडी, असे भरपूर काही पर्टिक्युलर सेक्टर्स आहेत तुमच्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या गव्हर्नमेंट रिलेटेड. सो त्याच्यामध्ये तुम्ही हा सब्जेक्टला यूज करू शकता.
गव्हर्नमेंटमध्ये जवळपास सगळे सब्जेक्ट्स असतात माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो. सो त्यामुळे तुम्हाला जर व्यवस्थित द्यायचं असेल गव्हर्नमेंट एक्झामिनेशनसाठी हे सगळं थरली शिकणं गरजेचं आहे. तेच बेसिक असतं रे राजानो. सो त्याच्यानंतर ना हाही थेरॉटिकल पेपर आहे. सो जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग आतापर्यंत तुम्ही वरवरचे शिकलात, म्हणजे जे पण शिकलात सगळे सुपरस्ट्रक्चर शिकलात, बीम कॉलम वगैरे वगैरे, त्याच्या पद्धतीने त्याचे रिॲक्शन काढले. आता मात्र तुम्ही सॉइल इन्व्हेस्टिगेशन, सॉइलची कॅपॅसिटी काय असते, धरती माता शिकणार तुम्ही टोटली या जिओटेक्निकल इंजिनिअरिंग मध्ये. सो याच्यामध्ये टोटल तुम्ही या सेमिस्टर बघितला सिव्हिल इंजिनिअरिंग साठी हा 4th सेमिस्टर के स्कीम खूप महत्वाचा आहे मित्रांनो. कारण की 1 2 3 4 5 टोटल 5 सब्जेक्ट थेरॉटिकल आहेत प्लस 1 ऑनलाईन आहे. सो त्यासाठी माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो हा सेमिस्टर तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. कृपया करून थर्ड इयरला जाताना कुठलंही सब्जेक्ट ठेवू नका, अदरवाईज तुमचा बिग लॉस होतो इन टर्म्स ऑफ दी फायनल इयर मार्कशीट वरती. सो त्यामुळं आतापासून काळजी घ्या. 1 ते 1.5 वर्ष तुम्ही परिपूर्ण अभ्यास करा जेणेकरून तुम्ही टॉप कॉलेजेसमध्ये लागावं एवढी शेअरची इच्छा आहे. सो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये शेअर करू शकता मित्रांनो, आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू शकता. आणि अजून काही व्हिडिओ पाहिजे असतील तुम्ही कमेंट करा. सो त्याबद्दल आपण शेअर्स तुमच्यासोबत राहील.